तर कुठल्या पोरीला मेसेज पण करत नाही, एवढा सभ्य आहे मी. अच्छा, म्हणजे घरातल्यांना वाटतंय की मी वर्क फ्रॉम होम करतोय म्हणजे काहीच करत नाही. हाय गाईज, दिस इज चेतन. तर आता तुम्ही जी बघितलं ना ती कैऱ्या यायला लागल्यात गावात. आम्ही पण आणल्यात, मम्मीनंच आणलेलं 2-3 कैऱ्या. मस्त बी खायचं कैऱ्या बिऱ्या. आता एक कांड झाला, ती मम्मी दळण आणायला गेलेली आणि आम्हाला भात बघायला लावला, पण आम्ही दोघं घरात असून तरी भात झाला. तेवढीच काम करते ती, दोघांना पण काम धंदा नको, मोकळं आपलं तुकडं मोडायचं. काय म्हणजे घरातल्यांना वाटतंय की मी वर्क फ्रॉम होम करतोय म्हणजे काहीच करत नाही, असं घरातल्यांचं म्हणणं आहे. मग काय तर थोडस काम केलंच पाहिजे की, आम्ही पण करतोच ना. कमायला. आता आमच्या घरात आहे अजून काय काय मी बघतोय त्याच्याकडे. त्यांचं म्हणणं आहे की मी घरात बसतोय म्हणजे काहीच काम करत नाही. कोण आहे काय कमायला. बाबू भाई असं डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना पडेगा. टाकू शकत नाही ती व्यक्ती घरात आहे आमच्या एक. ती थोडं लईच ही आहे थोडं. माझं काय झालंय माहितीये का, इंस्टाग्रामने माझे 4-5 बॅन केलेले अकाउंट आणि नंतर माझे अनबॅन केले. तर माझं काय, मी नवीन काढलं अकाउंट. तर असं 4-5 वर्षात माझं झालंय, 2-3 अकाउंट झाले. ते माझं इंस्टाग्राम काय माहिती कुठले आहे ना, मी तर कुठल्या पोरीला मेसेज पण करत नाही, एवढा सभ्य आहे मी. पण काय माहित काय झालं, म्हणजे बॅन केलं 4-5 अकाउंट, नंतर मी अनबॅन केलं. काय आता म्हणायचं इंस्टाग्रामला. मम्मी मी तुला क्वेश्चन विचारतो. आता मी काय बोलली? आता मी द्यायच्या मूड मध्ये नाहीये तुला क्वेश्चन. बघा कसं आहे, माणसानं बोलायचा प्रयत्न केला तरी माणूस पुढचं बोलत नाही. ह्यालाच म्हणतात कलियुग. मम्मी मी सुखी काय माहितीये का? कारण मी सिंगल आहे. करती एखादी गर्लफ्रेंड. कशाला गर्लफ्रेंड करायची आहे? का सुखी माणसांनी आगीत हात नसतो घालायचा, कळालं का? बरोबर का? तुझ्यासारखी सगळ्यांनी विचार केला तर माणूस चुकीत होणार की. माणूस सुखी होणार, आगीत हात नसतो घालायचा. आगीत हात घातल्यावर काय होतं, चटक बसतात. म्हणून तुम्ही पण सुखी राहा, शांत राहा. तर आजच्यासाठी एवढंच, बाय. काय मम्मी? फणसाची भाजी. फणसाची भाजी? मग फणसाची भाजी पण खातात माणसं? हो, छान लागते, सुंदर लागते. होय, आम्ही कधी फणसाची भाजी केली ना, आमच्या जिंदगीत आम्ही कधी खाल्ली ना. शेजारच्यांनी आम्हाला दिली आहे फणसाची भाजी, बघू कशी लागते. त्या कुठल्या त्या आपण ती कोकणातला आम्ही केलं त्याच्यासारखी नको लागायला. काय त्याचं नाव होतं, रागी मुद्दे. एकदम घाण लागतंय ती. मी केलं ट्राय. त्याच्याऐवजी नाचणीची खीर करून खाल्लेली बरी. बरोबर का? काय पहिल्यांदा केली भाजी. कशी पहिल्यांदा केली अरे भाजी मोठ्या? पहिल्यांदा भाजी केलेली आहे, कशी झाली या बघूया. आम्ही मागच्या वर्षी मटका आणलेला, त्यात लय थंड पाणी होतं माहिती का? ठीक आहे, म्हणजे आम्ही फ्रीज पेक्षा पण भारी होतंय पाणी मटक्यात थंड. ते मी मागच्या 2-3 काय म्हणतात त्याला, म्हणजे मागच्या एका महिन्यात मी मटक्याचं पाणी पिलं, पण माझा घासाच बसला. ते थोडं चांगलं नाही पाणी. त्यानंतर काय सर्दी बिर्दी, खोकला, कप झाला. त्याच्याऐवजी मस्त मटक्यातलं पाणी पिलं. तर भावानं मी ती झाडं आणलेलं ना, तर त्याला असं पानं बिनं फुटायला लागलं. तुम्हाला दाखवतो, ही बघा. तर ही बघा, ही याला पानं फुटलेत. भारी दिसतोय, पानं फुटतंय हिरवी हिरवी. 600 रुपये. त्या बायला मी भांडून 600ला किती झाड. विचारा मम्मीला, काय ग मम्मी? त्या बायच्या मी मागच लागलो, मला 600लाच पाहिजे ही झाड. म्हणजे दुसरीकडे आम्ही विचारलेलं, पण हिथं मला थोडं स्वस्त मिळालं ऍज कम्पेअर टू, म्हणजे ऑनलाईन आणते. फायकस बॉन्स भांडायचं आपल्याला जेवढे पाहिजे, कारण प्रत्येकाचा फायदा असतो. फायदा असला तर बिझनेस टाकतात ना माणसं, म्हणून करायचं आपलं ट्राय. तर मम्मीने मला झाडू मारायला लावला. मारतो पटापटा, आपण थोडं काहीतरी बोलूया. काय म्हणणार?